बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी विळखा, प्रकरण 4. मराठवाड्यातील या भांडणाचा शेवट व्हावा असे वाटल्यामुळे मोठे पुढारी पुढे आले. या तिघांचा समझोता करायचं ठरवलं. समझोता झाला की नाही हे कळायला मार्ग नाही, परंतु त्यामुळे खासेरावांची सून म्हणून माझं मात्र अनपेक्षित लग्न झालं. हा बनाव साराच अनपेक्षित होता. त्यासाठी माझ्या संमतीचा प्रश्नच नव्हता. परंतु बाबाजीच्या मनात संमती द्यायची नसताना सुद्धा साहेबरावांच्या आग्रहाने हे लग्न झाले. लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च झाला. 8-10 दिवस लग्नाची धामधूम चालू होती. खरं तर आमच्या घरात वडीलधार बाई माणूस नव्हतं, कारण आई वारून बरीच वर्ष झाली होती आणि मावशीही लग्नाआधी 2-3 वर्षांपूर्वीच वारली होती. मावशीला मी कुणाशीच फारसं बोलताना पाहिलं नव्हतं. अर्थात आईही फारसं बोलत नसतेच, पण मावशी आपली सारखीच देवघरात बसलेली असायची. आणि आईच्या मृत्यूनंतर तर मावशीचं व्यवहारातलं मन अगदीच उडून गेलं. नाही म्हणायला माझ्याचमुळे घरात काही हसणं खेळणं असायचं. एरवी का कुणास ठाऊक, पण एक विलक्षण तंग आणि गूढ वातावरण घरात असे. लहानपणापासूनच मी पाचगणीच्या मिशन स्कूलमध्ये वाढले. सुट्टीनिमित्त घरी आले म्हणजे मला फारच कोंडल्यासारखं व्हायचं. तरी पण अण्णाबरोबर वेळ चांगला जायचा. अण्णा म्हणजे माझा धाकटा भाऊ. तो हुबेहूब बाजीरावांसारखा दिसायचा. परंतु इतर घरात जे मोकळं आनंदाचं वातावरण असतं त्याचा मागमूस सुद्धा आमच्या घरात नव्हता. मला कोणी धाकही दाखवत नसे. केव्हा एकदा सुट्टी संपते आणि मी शाळेला परत जाते असं मला वाटायचं. बाबाजीरावांच्या मृत्यूच्या वेळेस मला जे रहस्य त्यांनी सांगितलं त्यावेळी मात्र मी मनातून खचून गेले. जिला मी आई समजत होते ती माझी खरी आईच नव्हती, आणि घरात जी मावशी म्हणून वावरत असे ती माझी खरी आई होती. केव्हा तरी मागे रझाकारांच्या चळवळीच्या वेळेस बाबाजीरावांची आणि मावशीची गाठ पडली. त्यांचे संबंध जुळले आणि त्याचीच परिणिती माझ्या जन्मात झाली. मूल नसल्यामुळे खंतावलेल्या बाबाजीरावांनी काय बनाव केले कुणास ठाऊक, पण मी बाबाजीरावांची लेक ठरले. पुढे मग आईलाही मुलगा झाला. तशा अर्थाने आम्ही दोघे सख्खे बहीण भाऊच लोकांच्या दृष्टीने. परंतु बाबाजीरावांच्या मनात कुठेतरी सल होता, म्हणून माझे लग्न थोरातांच्या कुटुंबात लावून द्यायला ते तयार नव्हते. घडायचं ते घडून गेलं होतं. माझा आपण निष्कारण बळी दिला याची खंत त्यांना मृत्यूच्या वेळी होती. मी सासरी सुखी नाही, तिथे मला राहणं शक्यही नाही हे त्यांना कळत होतं. पण अब्रूला भिवून ते काही करू शकत नव्हते. खासेराव मला खूप सांभाळून घ्यायचा प्रयत्न करीत, पण यशवंतरावाला त्यांच्या मुलाला काही ते सावरू शकले नाहीत. उलट त्यांनी राजकारणातून सुद्धा अंग काढून घेतलं. मग यशवंतराव निवडणुकीला उभे राहिले आणि निवडूनही आले. तिथे माझ्या जीवनाला आणखी एक कलाटणी लाभली. केवळ मस्तवालपणा, गावगुंडी आणि तमाशाचा नाद यामुळे सासर सोडून मला काही माहेरी येऊन राहण्याची गरज नव्हती. पण त्यांच्या व्यसनांना आता अधिक मोठं क्षेत्र उपलब्ध झालं. त्यातच मी कम अस्सल आहे असं त्यांनी कसं शोधून काढलं कुणास ठाऊक. कदाचित साहेबरावांनीच ते त्यांना कळवलं असेल. हैदराबाद लढ्याच्या वेळी जेव्हा साहेबराव आणि बाबाजीराव जीवश्य कंठस्थ मित्र होते, तेव्हा बाबाजीरावांचं हे प्रेम प्रकरण त्यांना माहीत होतं. पुढे वैमनस्य आलं तरी त्या काळातील रहस्य त्यांच्याजवळ सुरक्षित होतं. मग जेव्हा या तिघांचेही वैर मिटवण्यासाठी बरेच दिवस चर्चेचे गुऱ्हाळ चालले होते, त्यावेळेस काही हेतू मनात ठेवून साहेबरावांनी माझ्या लग्नाला उत्तेजन दिलं असलं पाहिजे. तो हेतू तेव्हा कळायला मार्ग नव्हता, आणि कळले असते तरी धीटपणे पुढे होऊन त्याला विरोध करण्याचं माझं सामर्थ्य नव्हतं.
बाबाजीराव वारले. त्यानंतर खऱ्या अर्थानं माझं माहेर तुटलंच. अर्थात अण्णानं मला कधी वाईट वागवलं नाही किंवा काही कमीही केलं नाही. बाबाजीरावांचा धाक होता तोपर्यंत सासरी मला फारशी अपमानास्पद वागणूक तरी नव्हती. कधी कुरबूर, कधी थोडीशी शिवीगाळ. पण बाबासाहेबांचा मृत्यू झाला आणि सारं चित्र पालटलं. थोरातांच्या घरची इतर सर्व मंडळी, सासूबाई, भाऊजाई चांगली आहेत. परंतु जिथे नवराच बायकोची इज्जत ठेवू इच्छित नाही तेव्हा घरातले लोक तरी काय करणार? यांचं मुंबईतलं वारंवारचं राहणं सर्वांच्या लक्षात येऊ लागलं. एकटं कंटाळवाणं आयुष्य काढणं तशा गावात फार कठीण होतं. जुन्या रिवाजामुळे फारसं बाहेर हिंडायची सोयही नव्हती. माहेरी मला अडवणारं कुणीही नव्हतं. मी मळ्यात जायची, घोड्यावर बसायची, एवढंच नव्हे तर नदीत पोहायची सुद्धा. आमच्या घरात वेगवेगळी वृत्तपत्रे यायची. एवढंच नव्हे तर अण्णा औरंगाबादेहून माझ्यासाठी छान छान कादंबऱ्या घेऊन यायचा. पाचगणीला सुद्धा मी मोकळ्या हवेत वाढले आणि घरी तर काय, मला प्रतिबंध करणारं कोणीच नव्हतं. त्यामुळे अंधारातलं आयुष्य, त्यातही अपमानाचं जीणं मला असह्य झालं होतं. आम्ही मराठमोळ्या स्त्रिया पांढरपेशांसारखं मनात आलं की घर सोडू शकत नाही. त्यातही घराण्याचा धाक म्हणून असतोच. मधल्या काळात साहेबराव मुख्यमंत्री झाले. त्याबरोबर इकडच्या बाजूला ते आले की त्यांचा मुक्काम आमच्या घरी होऊ लागला. हे तर नेहमी आशाळभूतपणे साहेबरावांच्या मागे मागे करीत. पुढे मागे मंत्री होऊ ही आशा त्यांच्या मनात असे. साहेबरावांच्या सांगण्यावरूनच मग मी मुंबईलाही आमच्या घरी राहू लागले. वाटलं होतं त्या मोकळ्या स्वतंत्र वृत्तीच्या जगात दिवस थोडेसे बरे जातील. नवरा बायको म्हणून आमचे संबंध लोकविलक्षणच होते. हे कधी वेळेवर घरी यायचे नाहीत आणि मध्यरात्री अवेळी घरी आले की दारूनं तर्र होऊन यायचे आणि त्यांना त्यावेळेस फक्त एक बाई हवी असायची. ती नाइलाजानं त्यांची पत्नी होती, एवढंच. पण त्यांना कोणतीही बाई त्यावेळेस चाले, अगदी अगदी मोलकरीणी सुद्धा. एके दिवशी साहेबरावांच्या निमंत्रणावरून आम्ही त्यांच्याकडे जेवायला गेलो आणि त्यांनी आग्रह केला म्हणून जेवणानंतर त्यांच्याकडे थोडा वेळ थांबलो. कुठून तरी फोन आला म्हणून हे घाईघाईने बाहेर निघून गेले. थोड्या वेळाने साहेबरावांनी आपली गाडी दिली आणि मला घरी पोहोचवलं. साहेबराव माझ्याशी फार मायाळूपणे वागायचे. त्या मायाळूपणालाही मी पुष्कळदा फसत असे. ते इतकं अर्जवी आणि गोड बोलतात की मी म्हणणारे देखील त्यांच्यापुढे फसतात. कुणालाही सहजगत्या खिशात घालण्या इतकी त्यांची वाणी गोड असते. तसे ते वेळी अवेळी आमच्याकडे येत असत, नाही असं नाही. पण त्यांनी कधी आक्रमक किंवा सूचक अशा हालचाली किंवा आविर्भाव केले नाहीत. त्यांच्या माझ्यात नाही म्हटलं तरी 25-30 वर्षांचं अंतर आहे. त्यांच्या मनात काही पाप असेल अशी शंका यायला सुद्धा जागा नव्हती. कुणालाही असंच वाटावं की एखादं वडीलधारं मनुष्य आपल्या मुलीबाळीच्या बरोबर वागतंय, तसंच ते वागत असत. मला तरी आयुष्याचा कुठं फारसा अनुभव होता. पण कधी कधी ते इतके चमत्कारिकपणे रोखून बघत असत की मी गोंधळून जाऊन जे जे झाकता येईल ते झाकून टाकण्याचा जीवापाड यत्न करीत असे. त्यांच्या डोळ्यांत एक विलक्षण धग हळूच लकाकून जात असे. सत्तेच्या, वडिलकीच्या आणि ऋणानुबंधांच्या नात्यामुळे मला त्यावेळी आक्षेपही घेता येत नसे. पण एखादं चांगलंसं सावज खास भुकेच्या वेळेस राखून ठेवावं असं काहीसं त्यांचं पाहणं असे. कदाचित माझ्या मनाचाही तो खेळ असेल. मी घरी आले त्यावेळेस आमची गाडी खालीच होती. हे घरी आले असावेत. मला एकटीला मुख्यमंत्र्यांच्या घरी सोडून तातडीने घरी येण्याचं कारण काय असावं? माझ्या पायातला जोर एकदम ओसरला. एव्हरी पर्समधील लॅच की काढून आमच्या फ्लॅटचं दार उघडण्याचं मला काही कारण नव्हतं. नोकर चाकरच दार उघडायचे. पण का कुणास ठाऊक दार उघडून अवचितपणे आत जाण्याचा मला मोह झाला. सारं घर अंधारात होतं. फक्त बेडरूमच्या दरवाजातून प्रकाश येत होता. मी हलकेच दाराचं हँडल फिरवलं आणि आत पाहिलं
तर समोरचं दृश्य पाहून मी चक्कर येऊन खाली पडले. मी जागी झाले तेव्हा पहाट झाली असावी. मी तशीच पडलेली होते. घरात कुणीच नव्हतं. हेही नव्हते. त्यांच्या मिठीत असणारी शेजारी राहणारी मिसेस गव्हाणकर सुद्धा नव्हती. एवढंच नव्हे तर नोकर चाकरही घरात नव्हते. घरभर फिरून मी पाहिलं आणि या एकट्या घरात राहताना माझ्या जीवाचा थरकाप झाला. आजपर्यंत ते बाहेर शेण खात होते हे मला समजत नव्हतं असं नाही, पण आता घरात माझ्याच बिछाण्यावर ते शेजारणी बरोबर झोपताना पाहून माझी मनस्थिती काय झाली असेल कल्पना करा. एकदा वाटलं शेजारी जावं आणि त्या वेसवीच्या झिंज्या उपटून जाब विचारावा, पण तमाशा करण्यात काय अर्थ होता. आपलाच दाम जिथे खोटा तिथे काय करणार. शिवाय हेच जर तिच्या घरी असले तर तिच्या नवऱ्याला हे कसं चालतं का तोही या कृत्यात सामील आहे. एवढा मोठा सरकारी अधिकारी पण आपली बायको एक आमदार अंगाखाली घालतो याचे त्याला काही नाही. हा चोरटा व्यवहार जुना असला पाहिजे. कदाचित गव्हाणकर फिरतीवर गेले असतील आणि यांची मौज चालू असेल. माझ्या संतापाचा पारा खरं तर इतका वर चढला होता की कुठलाही तर्कशुद्ध विचार डोक्यात स्थिर होत नव्हता. या नरकातून पळून गेलं पाहिजे एवढी एकच गोष्ट लक्षात आली. वास्तविक मुंबईत आल्यापासून मला खूप बरं वाटत होतं. 4 ठिकाणी बोलायला बसायला जाता येत होतं. नाटक सिनेमाला जाता येत होतं. या मुक्त वातावरणाचा नाही म्हटलं तरी मला फायदा झाला होता. तोंड देखलं का होईना पण यांना पुष्कळदा चांगलं वागायला लागायचं. नाटक सिनेमे कादंबऱ्या वाचून पाहून कधी नव्हे ते मला पुरुषाबद्दल एक वेगळंच आकर्षण निर्माण झालं होतं. हे वेळी अवेळी माझ्या शरीरावर तुटून पडायचे. त्या धटिंगणपणाचा किळसवानेपणाचा पूर्वी मी प्रतिकार करायचे. त्यांचं अस्तित्व सुद्धा मला सहन व्हायचं नाही. पण का कुणास ठाऊक असलं का होईना पण शरीर सुख हवं असली मागणी शरीर करायला लागलं. आपलं शरीर किती कोडगं असतं हे लक्षात येऊन मला शरम वाटायला लागली. माझ्या देहानं इतकं लाचार का व्हावं हेही मला कळायचं नाही. त्यांचा चेहरा सुद्धा मला बघण्याची इच्छा नसायची, पण जेव्हा ते माझ्या शरीरावर तुटून पडत तेव्हा माझा सारा प्रतिकार लटका व्हायचा. माझ्या शरीराचा हव्यास वाढत चालला होता आणि त्यामुळेच असेल कदाचित तेवढ्यापुरते तरी ते माझ्यावर पूर्वीसारखे संतापत नसत. तेव्हा मला जगाची काही माहिती नव्हती. पुरुषांचाही मला अनुभव नव्हता, परंतु त्यांची वासना लोकविलक्षण होती यात शंकाच नाही. आज या साऱ्या घटनांना बरेच दिवस होऊन गेले आहेत, पण तरीही झोपेनं तळमळत रात्र काढत असताना अजूनही त्यांच्या धुसमुसळ्या शरीराची मला आठवण येते. वास्तविक मी बेशुद्ध पडल्यानंतर कोणीतरी मला सावध करायला हवं होतं, पण तेवढी सुद्धा माणुसकी त्यांनी दाखवली नाही. ते मला घाबरून पळून गेले असं मी म्हणणार नाही, कारण असल्या गोष्टीला घाबरणाऱ्यांपैकी ते नव्हते. कदाचित त्यांच्या रंगात मी बिघाड आणला असेल. मला पाहून सुद्धा ते खजील झाले नव्हते. खजील झाली असलीच तर ती नटमोगरी गव्हाणकरीनच. तिला माझ्या नवऱ्यापासून केवळ शरीर सुखच हवं होतं का आपल्या नवऱ्याच्या उत्कर्षासाठी ती आपले शरीर विकत होती कोण जाणे. काही असलं तरी आता या घरात आपण राहायचं नाही असा मी निर्णय घेतला. मी सर्व बॅगा भरून घेतल्या. माझे दागिने, घरातले पैसे, कपडे जेवढे म्हणून घेता येण्यासारखं होतं तेवढं मी घेतलं आणि गुरख्याला बोलावण्यासाठी बाल्कनीत आले. मागे सर्वंट्स क्वार्टर्समध्ये ड्रायव्हर राहायचा. तो आहे का पाहायला गेले. योगायोगाने तो होता. त्याला मी लवकर तयार व्हायला सांगितलं आणि गाडीतून सरळ काहूरला निघून गेले. अण्णाला मी जमेल तितक्या सभ्यपणानं माझ्या संसाराची करुण कहाणी सांगितली. मी ते राहिले तर त्याची काही हरकत आहे का असाही स्वच्छ प्रश्न विचारला. खरं म्हणजे अण्णाला या साऱ्या गोष्टी थोड्याफार प्रमाणात माहिती होत्या, परंतु असं काही टोकाचं होईल असं त्यानं गृहीत धरलं नव्हतं.
मी घर सोडल्यामुळे माझ्या सासरच्या मंडळींना वाईट वाटणं स्वाभाविक होतं. मी 4-8 दिवसानंतर एकदा सासरी जाऊन आले. सासऱ्यांनी माझी चौकशी केली. त्यांच्या कानावर तोपर्यंत काही गोष्टी आलेल्या होत्याच. मी माहेरी राहायला त्यांनी विरोध केला नाही. एवढंच नव्हे तर त्यांनी माझे उरलेले सारे दागिने घेऊन जायला सांगितलं. 10,000 रुपयांच्या नोटा माझ्या हातात ठेवल्या. मी खूप आढेवेढे घेतले, पण त्यांनी सांगितले की नाही म्हटलं तरी पैशाने अडचणी खूप कमी होतात. माझ्या भावावर तरी माझा भार का पडावा, हा त्यांचा प्रश्न तसा रास्त होता. त्यांनी दरमहा पैसेही पाठवायचं कबूल केलं, पण पैशांचा खरोखरच काही प्रश्न नव्हता. माझ्या माहेरी तरी काय कमी होतं. पण माझ्या या वागण्यामुळं कदाचित अन्नाची सोयरीक जमणं कठीण गेलं असतं. माझं माहेर इतकं संपन्न होतं की माझीच काय आहे, पण 10-5 लोकांची जबाबदारी अण्णा सहज उचलू शकला असता. शिवाय मावशीच्या नावावर केली तरी शेतं माझीच व्हायची होती. त्याची कागदपत्र सुद्धा कोर्टात सादर झाले होते. तसं काही मला कमी नव्हतं. कमी होतं ते एकच, ते म्हणजे सौभाग्य. माझ्यासारख्या स्त्रीला नवऱ्या वाचून काय अर्थ होता. मी माझं आयुष्य कसं गुजरणार होते. शिवाय मला असं वेगळेपणाने माझा नवरा सुखानं नांदू देईल का अण्णाला तो त्रास देईल, हाही प्रश्न होता. अण्णाही तसा कमी नाही, पण अजून तो लहान आहे. अशा वेळेस मला साहेबरावांची आठवण यावी यात काहीच नवल नव्हतं. साहेबरावांना मी ताबडतोब मला भेटावं अशी विनंती करणारं एक पत्र पाठवलं. त्यावेळेस मला पुढच्या भवितव्याची कल्पना नव्हती. मी आधार शोधायला गेले आणि भलत्याच अडचणीत सापडले. खरं तर साहेबराव हे तशा अर्थानं मला वडिलांसारखे, माझ्या वडिलांचे मित्र, सासऱ्यांचे मित्र. मला त्यांनी अगदी लहानपणापासून पाहिलेली. आता या साऱ्या गोष्टी घडल्यानंतर मला काही गोष्टी नव्यानं समजल्या. बाबाजीराव आणि साहेबराव या दोघांच्याही अज्ञातवासाच्या काळात मावशी, माझी खरी आई सुगंधाबाई, त्यांच्या नजरेस पडली. दोघांचेही सुगंधाबाईला गटवण्याचे प्रयत्न चालू होते. सुगंधाबाई त्यावेळेस वऱ्हाडात गाजलेल्या एका तमासगीर पार्टीतली प्रमुख नर्तिका होती. बाबाजीरावांची यात सरशी झाली. आपण हरलो हे साहेबरावांच्या लक्षात आलं. त्यांनी पड खाल्ल्यासारखं दाखवलं. दोस्तीचा देखावा उभा ठेवला. पण नाना तऱ्हेने बाबाजीरावांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. बाबाजीराव अर्धांड होते, शक्तिशाली होते, पण साधेभोळे. आणि साहेबरावांचा हा वरवरचा कावा त्यांच्या कळण्यापलीकडचा होता. नाना तऱ्हेचे कोर्ट दरबार, अपमानाचे प्रसंगही त्यांच्यावर ओढवले. एवढंच नव्हे तर अखेरीस गडीवर दरोडा पडला. त्याच्या मागे साहेबरावांचा हात असला पाहिजे असं मला वाटतं. साहेबरावांचंही घराणं मोठं होतं, परंतु बाबाजीरावांच्या कुळाची ऐतिहासिक परंपरा व जहागीरदार म्हणून असलेला त्यांचा लौकिक आणि लखुजी जाधवराव या ऐतिहासिक कुटुंबाशी असलेले त्यांचे रक्ताचे संबंध, यामुळे मुख्यमंत्री होऊन सुद्धा पूर्णा खोऱ्यात बाबासाहेबांच्या पुढे साहेबरावांचा दर्जा कमीच होता. मोगलाईत राहून सुद्धा राणे कुटुंबाने मराठेशाहीचा अभिमान धरला होता. याउलट साहेबराव हे निजामाचे आश्रित होते. ही रुखरुख साहेबरावांच्या मनात नेहमीच येत असे. म्हणून बाबाजीरावांची प्रतिष्ठा त्यांच्या डोळ्यात नेहमीच चलत असे. त्यात सुगंधाबाईने बाबाजीरावांना जवळ केलं याचाही राग खदखदत होता. इतकी वर्षे तो सूड त्यांनी मनात धरला होता. तोंडावर हसू, वाणी गोड. त्यामुळे बाबाजीरावांच्या मृत्यूच्या शोकाचं नाटक तर त्यांनी अफाट केलं. शिवाय इस्टेडीच्या नंतर होणारे काही प्रश्न त्यांनी स्वतःहून खटपट करून सोडवले. त्यामुळे अण्णा तर साहेबरावांच्या अगदी मुठीत होता. हळूहळू आमच्या घरावर त्यांची पक्कड चांगली बसली. त्यांचं येणं जाणं सुरू झालं. पूर्णेवर एक छोटासा बंधाराही बांधण्याची योजना त्यांनी मंजूर करून घेतली. त्यामुळे आमची शेती आता पूर्ण बागायती झाली. नदी पलीकडे नवा मळा तयार झाला. त्या मळ्यात अण्णानं हौसेनं बंगला बांधला. मग सुट्टीत किंवा उन्हाळ्यात आम्ही तिथेच राहायला लागलो. धन्यवाद.
उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.